ठाणे परिवहनच्या ई-बसेस, डबल डेकर ई-बस आणि सीएनजी बस प्रकल्पांचा महापौरांकडून आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बसेससह आगामी ई-बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगानं आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज वागळे येथील परिवहन आगारात घेतला. वागळे आगारातील उपलब्ध जागेची पाहणी करून चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं पूर्ण करणं तसंच चार्जिंग स्टेशन पूर्णत्वास येईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याबाबतही महापौरांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे परिवहन सेवेतील पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई-बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या बसची प्रात्यक्षिक चाचणीही घेण्यात आली होती. मात्र नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्वतंत्र चार्जिंग स्टेशनच्या अभावामुळे ही बस सध्या घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या बसच्या परिचालनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बैठकीदरम्यान ई-बस, डबल डेकर ई-बस तसंच आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. डबल डेकर ई-बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक जागा, वीज पुरवठा आणि तांत्रिक बाबींचं नियोजन करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले. डबल डेकर बस आणि नव्यानं दाखल होणाऱ्या ई-बस, सीएनजी बससाठी आवश्यक सुविधा उभारण्याचं काम प्राधान्यानं सुरू आहे. काही तांत्रिक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या असून त्या संबंधित विभाग, महावितरण आणि ठेकेदार संस्थांशी समन्वय साधला जात आहे. चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी थोडा कालावधी लागू शकतो, मात्र बस सेवा लवकर सुरू करण्यासाठी पर्यायी उपाययोजनांचाही विचार केला जात असल्याचं प्रशासनानं नमूद केले. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे परिवहन सेवेत आगामी काळात डबल डेकर ई-बस तसंच 100 सीएनजी बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बस आगारातील कामे, चार्जिंग स्टेशन उभारणी, सीएनजी सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली. ठेकेदार संस्थेला चार्जिंग स्टेशन उभारणी, बस उपलब्धता आणि सेवा सुरू करण्याबाबतच्या जबाबदाऱ्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत चर्चा केली असल्याचं सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केलं. खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं. ज्या 10 बसेस 100 सीएनजीच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत. पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा सीएनजीसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत. पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगार येथे घेतली आहे. आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निर्देशनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे. मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासनाला आणि परिवहनला दिले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रो 4 ची उभारणी केली जात आहे. सुमारे 9 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चालवून त्याची चाचणीही करण्यात आली. परंतु चाचणीनंतर 9 महिने उलटले असतानाही ही मेट्रो धुळखात असल्याचं चित्र आहे. मागील 9 महिन्यांपासून ही मेट्रो रुळांवर उभी असल्यानं नागरिकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. रेल्वे सुरक्षा आयोगाकडून परिचालनासाठी अद्याप प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं ही मेट्रो रुळांवरच उभी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाण्याच्या पहिल्या मेट्रोची धाव ठाणेकरांना सध्या तरी धूसर दिसत आहे. ठाणे शहरातून थेट वडाळा आणि घाटकोपर गाठता यावं, मुंबईत जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास सुकर व्हावा, मध्य रेल्वेचा प्रवासी ताण कमी करता यावा यासाठी मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम ठाणे शहरात सुरू आहे. मागील 10 वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं ठाणेकरांना प्रकल्पाच्या कामांमुळे सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. एकूण 32.32 किलोमीटर मार्गिकेचा हा प्रकल्प उन्नत असून 30 मेट्रो स्थानकाचा यामध्ये समावेश आहे. 2016 मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर 6 ते 7 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावा सरकार करत होती. परंतु 10 वर्ष उलटत असतानाही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. घोडबंदर भागातील मेट्रो स्थानकांची कामं सुरू झाल्यानंतर जून 2025 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचं नियोजन होतं. त्यानंतर येथील मेट्रोच्या रुळांवर मेट्रोचे डबे देखील उभे झाले. सप्टेंबर 2025 मध्ये मेट्रो प्रकल्पाची चाचणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक भव्य कार्यक्रम पार पडला. घोडबंदर भागातील अनेक रहिवाशांच्या मनात आता मेट्रो सुरू होणार अशी आशा निर्माण झाली होती. 1 ते 2 वेळा या रिकाम्या मेट्रोच्या फेऱ्या देखील झाल्या. त्यामुळे मेट्रो धावणार असं वाटत होतं. परंतु 9 महिने उलटत असतानाही मेट्रो रुळांवरून धावली नाही. येथील घोडबंदर भागातील काही स्थानकांमधून ही मेट्रो सुरू केली जाईल असा दावा सरकारकडून केला जात होता. परंतु हा दावा देखील फोल ठरत असल्याचं दिसून येत आहे. घोडबंदर भागातील गृहसंकुलातील 50हून अधिक एसटीपी प्लांट बंद. घोडबंदर भागातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत असताना येथील गृहसंकुलांमधील 50हून अधिक एसटीपी प्लांट बंद असल्याचं उघडकीस आले. हे प्लांट चालू करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक भेट घेऊन सूचना केल्या. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून आठवडाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आमदार संजय केळकर यांनी बंद झालेल्या प्लांटबाबत महापालिकेत संयुक्त बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता तसंच शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क मधील प्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक विकास पाटील, कैलास म्हात्रेही उपस्थित होते. एसटीपी प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन सुमारे 25% पाण्याची बचत शक्य होते. मात्र हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क आदी भागातील गृहसंकुलांमधील 15 प्लांट नादुरुस्त असून 30 प्लांट सुरूच झाले नसल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली आहे. या प्लांटमुळे पाण्याचा पुनर्वापर होऊन 25% पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते. परिणामी सध्या या भागाला भेडसावत असलेल्या पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे हे प्लांट सुरू करण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी केळकर यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर हे प्लांट सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. आठवडाभर यावर काम करण्यात येणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली आहे.
निधी खर्च करताना काटकसर करावी, शिस्त राखावी असं खुद्द आयुक्तांचे निर्देश असले तरी रामगणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 23 कोटींची तरतूद असताना कंत्राटदारानं 38 कोटींचा खर्च केलाय. त्यामुळे बिकट परिस्थिती असतानाही ठाणे महापालिकेच्या खांद्यावर वाढलेल्या 15 कोटींच्या खर्चाचं ओझं आलं आहे. राज्य शासनानं रंगायतांच्या नूतनीकरणासाठी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र काम पूर्णत्वाकडे जात असताना खर्चात मोठी वाढ झाली. या वाढीव खर्चास मान्यता देण्यासाठी महापालिकेनं कलम 72(ब) अंतर्गत प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या कामांमध्ये नवीन आसन व्यवस्था, रंगमंचाचं आधुनिकीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था, सजावटीचं छत, सराव कक्ष, वाहनतळाची सुविधा तसंच स्वच्छतागृहांचं नूतनीकरण यांचा समावेश करण्यात आला. या सुविधांमुळे रंगायतन अधिक सुसज्ज झालं असलं तरी खर्चात सुमारे 65% वाढ झाल्यानं आर्थिक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मंजूर निधीपेक्षा अधिक झालेला खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेलाच करावा लागणार असल्यानं हा आर्थिक भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. पालिकेवर आधीच विविध विकास कामे, कंत्राटदारांची देणी आणि अन्य आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण असताना आता आणखीन 15 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त आणि खर्च नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं असून ऑगस्ट 2025 पासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल झाले. आधुनिक सुविधांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झालं असलं तरी वाढीव खर्चाची रक्कम, कंत्राटदारांची देयकं आणि निधी व्यवस्थापन याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रशासनानं वाढीव कामांची बिलं टप्प्याटप्प्यानं अदा करण्याचं नियोजन केल्याचंही सांगितलं जातं. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. सब मिलके आज वेगानं वाढणारी लोकसंख्या आणि त्याचवेळी निवृत्तीवेळी पालिकेतील घट्ट मनुष्यबळ यामुळे ठाणे महापालिकेचा कारभार रामभरोसे सुरू आहे. जवळपास 25 लाख नागरिकांच्या सेवेसाठी पालिकेकडे अवघे 5,000 कर्मचारी आहेत. मंजूर पदांच्या तुलनेत निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने ठाणे महापालिकेत अर्धेच कारभारी उरले आहेत. 5 महिन्यात तब्बल 182 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले असून यामध्ये वर्ग 1 मधील 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. होलसेल निवृत्तीमुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर मात्र कामाचा प्रचंड ताण असून अनेक कामं देखील रखडली आहेत.
1982 मध्ये स्थापना झालेली ठाणे महापालिका ब वर्गात आहे. महापालिका मुख्यालय, 9 प्रभाग समिती कार्यालय, रुग्णालय आणि विविध विभागांच्या कामकाजासाठी एकूण 10,883 पदं मंजूर आहेत. मात्र यापैकी केवळ 5,716 पदं भरली असून तब्बल 5,254 पदं रिक्त आहेत. त्यामुळे वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4 या सर्व संवर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. दरम्यान तातडीनं भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा वाढत्या शहराचा कारभार सांभाळणं प्रशासनासाठी दिवसेंदिवस कठीण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महापालिकेतील सेवानिवृत्तीचं प्रमाण दर महिन्याला वाढत आहे. अवघ्या 5 महिन्यात 182 तर जून महिन्याच्या अखेरीस सुमारे 80 कर्मचारी निवृत्त होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 2025 मध्ये 320 कर्मचाऱ्यांनी सेवामुक्ती घेतली होती. त्यामुळे प्रशासनासमोर नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे पुरवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय.